मित्रांनो, शिवछत्रपतींच्या गडदुर्गांवर तुमचे सांधे गुडघे किती मजबूत आहेत हे दाखवायला नुसतं वरती चढायचं खाली उतरायचं हे तर कुठल्याही डोंगरावर करू शकतात. दुर्गांची असोसिएट असतो, संलग्नित असतो इतिहास. तोच मात्र आपल्याला नीट शिकवला जात नाही. तो खेळता खेळता कळावा यासाठी दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आपण बनवलेले आहेत. या संचामध्ये ही शृंखला आहे ज्याच्यामध्ये आपण या संचातील प्रत्येक कार्ड समजून घेतो. पद्धत अशी आहे की आपण सरळ शफल करतो आणि कुठलंही एक कार्ड काढतो. ते कार्ड आपल्याशी काय बोलतंय हे आपण चर्चा करतो. या भागामध्ये आपल्याला कार्ड मिळाला आहे साल्हेरचा दुर्ग, महाराष्ट्रातला सगळ्यात उंच दुर्ग साल्हेरचा दुर्ग. बघूया हे कार्ड आपल्याशी काय बोलतं. साल्हेरचं चित्र द्यायचा प्रयत्न केला आहे. अनेक जणांचं असं मत आहे की साल्हेर आणि मुल्हेर अशी दोन दुर्गांची जोडी आहे. साल्हेरचं चित्र जे प्रचलित आहे ते मुल्हेरवरून काढलेलं चित्र प्रचलित आहे. काही जण मुल्हेरच्या दुर्गाला साल्हेरचा दुर्ग म्हणतात. आपण प्रयत्न केला की चित्र योग्य असेल. तुम्ही जर त्याचा रँक पाहिलात, अर्थात तो माउंटन फोर्ट आहे म्हणजे गिरिदुर्ग आहे, रँक 9 आहे. महाराजांनी बांधला होता का? तर नाही, हा दुर्ग आधीपासूनच होता. तिथं खूप पुरातन लेण्यासुद्धा आहेत ज्या अतिशय बघण्यासारख्या आहेत. शिवछत्रपतींच्या इतिहासाशी संलग्नित नसलेल्या पण ऐतिहासिक बऱ्याच गोष्टी या दुर्गावरती आहेत. महाराजांनी बांधला नसल्यामुळे महाराजांच्या चित्राच्या होती तुम्हाला सुवर्णगोल दिसणार नाही. ऐतिहासिक महत्त्व 8.5 मुघलांच्या बागलाण प्रांतातील हृदयाचं स्थान असं म्हणून साल्हेरची ओळख होती. अतिशय महत्त्वाचा दुर्ग, तो आपण जिंकून घेऊन मुघलांना प्रचंड मोठा तडाखा दिला होता. भौगोलिक महत्त्व 6.5 आहे. स्ट्रॅटेजिकली जो लोकेशन म्हणतात त्याला भौगोलिक महत्त्व म्हणतं, पण स्ट्रॅटेजिक लोकेशन त्याचं असं खूप उजवं नव्हतं की तिथल्या प्रांतावरती साल्हेर ताब्यात असल्यामुळे खूप मोठा प्रभाव पडणार आहे. साल्हेरला लागून अनेक दुर्ग आहेत. ती पूर्ण रांग दुर्गांची रांग आहे. पर्वताच्या रांगेवरती अनेक दुर्ग आहेत. त्यामुळे साल्हेरचं भौगोलिक महत्त्व फार मोठं नाही. उंचीच्या बाबतीत साल्हेरशी कोणीच जिंकू शकत नाही. महाराष्ट्रातला सगळ्यात उंच, इनफॅक्ट या सगळ्या संचामधला सगळ्यात उंच दुर्ग आहे. त्याची उंची आहे 5140 फूट, 5140 फीट्स. सो असा हा दुर्ग जो अर्थात उंच आहे त्यामुळे जिंकून घेणं प्रचंड अवघड आहे. 8.8 अशी ह्याची इनपेनेट्रेबिलिटी आहे. तुम्हाला कडेल जो मावळावरती चढलेला दिसतो तो सगळ्यात उंच आहे. साल्हेर मुघलांनी प्रचंड मोठा वेढा देऊन सुद्धा त्यांना जिंकता आलं होतं. जो त्याच्या आधी मोरोपंत पिंगळे शिवरायांनी जिंकून घेतला होता. मोरोपंत पिंगळे सुरुवातीला तिथं जॉईन झाले होते. त्यांनी गोदाजीराव, मोरोपंत, प्रतापराव, सूर्यराव काकडे यांचे अनेक प्रतापाचं साक्षीदार असलेला हा दुर्ग आहे. साल्हेरचं प्रचंड रक्तरंजित युद्ध हे साल्हेरच्या पायथ्याशीच घडलं होतं. त्या व्यतिरिक्त सूर्यराव काकडे यांचं बलिदान, महाराजांचे महाभारतीचा कर्ण जसा तसे शिवभारतातले सूर्यराव काकडे असा ज्या बखरीमध्ये उल्लेख आहे, त्यांचा उल्लेख, त्यांचे गौरवोद्गार हे साल्हेरच्या दुर्गावरती त्यांनी दिलेल्या लढ्याबद्दल मुळे आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात उंच आहे आणि महाराजांनी स्वतः जी मोहीम करून दुर्ग स्वराज काढला त्या दुर्गांमधला एक दुर्ग. या भागात आपल्याला महाराष्ट्रातला सगळ्यात उंच दुर्ग साल्हेर दुर्ग मिळाला. पाहूया पुढच्या भागात आपल्याला कोणता दुर्ग भेटतो. तोपर्यंत जय शिवराय.